की कर्क लग्न. आता आपण इथे 12 लग्नांचा विचार करतोय की 12 लग्नामध्ये प्रत्येक ग्रह हा कोणता ग्रह शुभ आहे आणि कोणता ग्रह अशुभ आहे. तर आपल्याला पत्रिकेमध्ये काही नियम आहे. त्या नियमानुसार आपण शुभ अशुभ आणि त्याचे बाधकेश मारकेश आणि नाशकेश हे ग्रह आपण बघत असतो. तर कर्क लग्नाचा जर विचार केला तर कर्क लग्नामध्ये कर्क लग्नाचा जो लग्नेश आहे तर तो लग्नेश म्हणजे चंद्र आहे आणि प्रत्येक कुंडलीमध्ये लग्नेश हा शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो किंवा शुभ फळच लग्नेश हा देत असतो. त्यामुळे कर्क लग्नामध्ये जर आपण विचार केला तर शुभ ग्रहामध्ये चंद्र हा ग्रह आपल्याला कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर जर कर्क लग्नामध्ये आपण मंगळाचा जर विचार केला तर मंगळाच्या 2 राशी आहे. एक रास आहे ती मेष रास आणि दुसरी जी आहे ती वृषभ रास. आता कर्क लग्नामध्ये मेष रास ही केंद्र स्थानात येते आणि दुसरी जी रास येते ती ती म्हणजे पंचमात येते आणि पंचम स्थान म्हणजे कोण स्थान आणि या दोन्हीही जे स्थान आहे ते शुभ स्थान आहे. म्हणजे केंद्र स्थान पण शुभ आहे आणि कोण स्थान पण शुभ आहे. त्यामुळे शुभ फळ जर देणारा दुसरा ग्रह जर बघितला आपण तर तो हा आपल्याला कर्क लग्नामध्ये मंगळ हा दिसतो. त्यानंतर जर अशुभ ग्रह बघितले आपण तर अशुभ ग्रहामध्ये रवीचा जर विचार केला तर रवी हा द्वितीय स्थानामध्ये रवीची रास येते आणि द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे जे स्थान आहे हे मारक स्थान आहे. त्यामुळे इथे रवी आपल्याला वाईट फळ देताना दिसतो. त्यामुळे कर्क लग्नामध्ये जर विचार केला आपण अशुभ ग्रहामध्ये तर रवी हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण शनी महाराजांचा विचार केला तर कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानात जी रास येते शनीची ती म्हणजे मकर रास येते आणि दुसरी जी रास येते ती कुंभ रास ही जी येते ती अष्टम स्थानामध्ये येते. म्हणजे दोन्ही पण जे स्थान आहे ते वाईट आहे कारण द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहे आणि दुसरी जी रास कुंभ रास शनी महाराजांची येते तर ती अष्टम स्थानात येते आणि अष्टम स्थान पण हे त्रिक स्थान आहे. इथे पण ग्रह वाईट फळ देताना आपल्याला दिसतात. त्यामुळे कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी हा वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे कर्क लग्नात दुसरा जर अशुभ ग्रह कोण म्हटला जाईल तर तो शनी म्हटला जाईल. त्यानंतर बुधाचा जर आपण इथे विचार केला बुधाच्या पण 2 राशी असतात. एक मिथुन रास ती ही कुंडलीमध्ये इथे एकच मिनिट. कर्क लग्नामध्ये मिथुन रास ही व्ययस्थानात येते आणि व्ययस्थान हे कुंडलीचं त्रिक स्थान आहे. इथे ग्रह वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतात आणि बुधाची जी दुसरी रास येते तर ती तिसऱ्या भावात येते आणि तिसरं स्थान हे सुद्धा वाईट स्थान आहे कारण तृतीय स्थान म्हणजे नाशक स्थान आहे आणि एक रास जी येते ती व्ययस्थानात येते. अशा यामुळे कुंडलीमध्ये बुध कर्क लग्नाची जर कुंडली असेल तर बुध हा आपल्याला इथे वाईट फळ देताना दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहांच्या यादीत जर आपण बुधाचा विचार केला कर्क लग्नामध्ये तर बुध हा आपल्याला अशुभ फळ देताना दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहांच्या यादीमध्ये कर्क लग्नाची कुंडली जर असेल तर बुध हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर शुक्राचा विचार केला आपण तर शुक्राच्या 2 राशी असतात. एक दुसरी रास म्हणजे वृषभ रास आणि दुसरी म्हणजे तुळ रास. तर कर्क लग्नामध्ये 11व्या स्थानात जी रास येते ती वृषभ रास येते आणि दुसरी रास
ही चतुर्थ भावामध्ये येते, चतुर्थ स्थानी येते. आता 11वं स्थान हे जे आहे ते नाशक स्थान आहे आणि जे आपलं चतुर्थ स्थान आहे, हे कुंडलीचं केंद्र स्थान आहे. म्हणजे कर्क लग्नामध्ये शुक्र हा अशुभ पण फळ देतो आणि चांगले पण फळ देतो. त्यामुळे चांगलं आणि अशुभ हे जर दोन्ही फळ देत असेल, तर आपण त्याला मिश्र फळ देणारा ग्रह म्हणतो. तर कर्क लग्नामध्ये जर आपण शुक्राचा विचार केला, तर शुक्र हा मिश्र स्वरूपाचं फळ देतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो, की मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये हा शुक्र इथे आपण घेऊ शकतो. त्यानंतर गुरुचा जर आपण विचार केला, गुरुच्या पण 2 राशी असतात. एक धनु रास आणि दुसरी म्हणजे मीन रास. तर कर्क लग्नामध्ये गुरुची जी धनु रास येते, ती षष्ठ स्थानात येते आणि दुसरी जी रास येते ती मीन रास ही गुरुच्या 9व भावात येते कर्क लग्नामध्ये. आता इथे षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे. इथे वाईट फळ देताना आपल्याला गुरु दिसतो. तर 9व स्थान हे कुंडलीचं कोण स्थान आहे. इथे शुभ फळ देताना आपल्याला गुरु बघायला मिळतो. म्हणजे कर्क लग्नामध्ये गुरु हा दोन्ही प्रकारचे फळ देताना आपल्याला दिसतो. त्यामुळे मिश्र स्वरूपाचं फळ देणारा ग्रह आपण कर्क लग्नामध्ये म्हणू शकतो. आता इथे जर आपण योगकारक ग्रहांचा जर विचार केला, तर योगकारक ग्रहांची व्याख्या काय आहे? तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास त्याची केंद्रात असायला पाहिजे आणि दुसरी रास ही त्याची कोन स्थानामध्ये असायला पाहिजे. आपण इथे जर मंगळाचा विचार केला, तर मंगळाची एक रास ही कोन स्थानात येते आणि दुसरी जी रास येते, मंगळाला 2 राशी असतात, एक मेष आणि एक वृषभ. तर कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये मेष रास ही केंद्र स्थानात येते आणि वृश्चिक रास ही कोन स्थानात येते. यामुळे कर्क लग्नामध्ये मंगळ हा योगकारक ग्रह असतो आणि तो योगकारक ग्रहाचे फळ देताना आपल्याला कुंडलीमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर आपण जर बाधकेशाचा विचार केला कर्क लग्नामध्ये, बाधकेश म्हणजे काय? तर बाधकेश म्हणजे बाधा आणणारा ग्रह आणि हा आपण कसा बघतो, तर चर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो, स्थिर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभाव जर लग्न असेल तर सप्तमेश बाधकेश असतो. तर हे कर्क लग्न आहे. कर्क लग्न म्हणजे चर लग्न आहे. त्यामुळे इथे जो लाभेश असेल तो बाधकेश होईल आणि इथं जो लाभेश आहे तो शुक्र आहे. कारण 11व्या स्थानी जी रास येते कर्क लग्नात, ती शुक्राची रास येते, वृषभ रास येते आणि या वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र असल्यामुळे शुक्र या कुंडलीमध्ये बाधकेशाचं काम करताना आपल्याला दिसतो आणि कर्क लग्नामध्ये शुक्र हा बाधकेश असतो. अशा प्रकारे आपण या कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये ग्रहांचा विचार करू शकतो.